आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर जोडले गेले आहेत। सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासवर। सर, काही वेळापूर्वी जेव्हा आपण या संदर्भात बातचीत केलेली होती तेव्हा तुम्ही म्हणालेला होतात की केवळ भारताकडे यंत्रणा चांगली नाहीये तर त्या यंत्रणेवर काम करणारे जे अधिकारी आहेत, आपले जवान आहेत, ते देखील तितकेच शिथाफीनं काम करतात, तितकंच चांगलं काम करतात। आणि या सगळ्यामुळेच आज जे भारताला यश मिळते पाकिस्तानचे हल्ले उधळून लावण्यासाठी, त्याचा प्रत्यय आता ह्या व्हिडिओमधून आलेला आहे। कशा प्रकारे आपले भारतीय जवान या दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करतायत हे या व्हिडिओमधून आपण आता पाहिलंय। हल्ला आता होतो आहे आणि ते करतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक डेस्परेशन दिसतंय। कारण आपण जे एअर डिफेन्स सिस्टम बद्दल बोललो त्यात आपण स्पष्ट केलं होतं की ती सिस्टम तर चांगली आहेच, पण त्याला ऑपरेट करणारे लोक सुद्धा तितकेच निष्णात असल्याने त्यांचे हल्ले जवळजवळ 100% जवळजवळ 100% आपण परतावून लावले। आणि ते परतावून लावल्यामुळे आता त्यांना एक फ्रस्ट्रेशन निर्माण झालाय आणि त्याचाच इमेज आपल्याला आता दिसते आहे की त्यांनी अंधाधुंद गोळीबार आणि अंधाधुंद ड्रोन्स वगैरे याची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आपण जे आज प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं ते आपल्याला सतत जगाला सांगत राहायला पाहिजे की आम्ही एक जबाबदार राष्ट्र असल्याची जाणीव सतत ठेवतोय आणि जबाबदारीने आपण या संकटाला सामोरं जातोय आणि तेवढीच कारवाई करतोय जेवढी आपल्याला आवश्यक आहे। आवश्यकतेच्या पेक्षा जास्त एस्पेशली कोलॅटरल डॅमेज होणार नाही याची आपण काळजी घेतोय। तिथल्या आम जनतेला त्रास होऊ नये म्हणून करतोय। पण जर तुम्ही पाहिलं या उलट पाकिस्तान सगळं करताय। पूंछ आणि त्या राजौरी सेक्टरमध्ये त्यांनी सिव्हिलियनवर सुद्धा हमले सुरू केले आहेत, काही थोड्या घरांचे नुकसान पण झालंय। त्यामुळे आता हे डेस्परेशन थांबवण्याची जरुरी आहे आणि त्यासाठी भारताने ऑलरेडी त्यांच्या एअरबेसवर हमले सुरू केले आणि 2-3 वायुदलाचे पाकिस्तानी वायुदलाचे एअरबेस त्यांना बंद करावे लागले। ते बंद करावे लागले याचाच अर्थ हा आहे की तिथून आता विमानं उडू शकणार नाही, तिथून ड्रोन्स लॉन्च होऊ शकणार नाही, तिथून मिसाईल लॉन्च होऊ शकणार नाही। आणि हाच प्रयत्न भारताचा सतत राहील की जितक्या जास्त हवाई पट्ट्या त्यांच्या बंद करता येतील, जितके जास्त एअरपोर्ट बंद करता येतील, तितका त्यांचा हवाई हल्ला कमकुवत होत जाईल आणि ती स्थिती आणणं फार महत्वाचं आहे। ती थोड्या याच्यात प्रमाणात ती झालेलंच आहे, म्हणूनच त्यांनी आता जमिनी हल्ला वाढवलाय हे तुमच्या लक्षात येईल। टँक्सही सीमारेषेजवळ आणून उभे केले, ते त्याचंच एक प्रतीक आहे असं मला वाटतं। त्यामुळे भारतीय वायुदलाकडनं हे जे अटॅक आहेत ते सुरूच राहतील आणि त्यांच्या मोस्टली सगळ्या एअरफील्ड्स आणि त्यांचे रनवे हे आपण निकामी ठेवण्याचा प्रयत्न सतत करू। कारण हवाई युद्धनीतीमध्ये एअरफील्ड्स आणि त्यांचे एअरबेस हे निकामी जितक्या जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता तितका तुमचं यश जास्त आहे असं समजलं जातं। सर, माझा आणखी एक असा प्रश्न होता की तुम्ही आता म्हणालात की आपण एक जबाबदार राष्ट्र म्हणून काम करतोय आणि हे जनतेला कळलं पाहिजे की आपण कशा प्रकारे हे काम करतोय। सध्या आपण बघितलं तर देशामध्ये अनेक बैठका घेतल्या जातात, कशा प्रकारे नियोजन केले जाते। कारण एका बाजूला आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, आपले सैन्य सज्ज आहे, स्थानिक पातळीवर ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत त्या देखील सज्ज आहेत, सायबर अटॅक होऊ नये म्हणून देखील आपण काळजी घेतोय। तुम्ही स्वतः एक एअर व्हाईस मार्शल म्हणून कार्यरत होतात, तुम्ही हा संपूर्ण ही परिस्थिती अनुभवलेली असणार आहे। तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, या देशवासियांना काय संदेश द्याल? संदेश हा महत्वाचा हाच आहे की सगळ्या सुरक्षा व्यवस्था जागेवर तैनात आहेत
आणि आपलं लष्करही पाकिस्तानला मुंहतोड जवाब देत आहे. परंतु कधी कधी सुरक्षा व्यवस्था पूर्ण असूनही म्हणजे आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. जसं की मिसाईल हाणून पाडल्यावर त्याचं जे डेब्री असतं ते आसपास पडू शकतं, शेतांमध्ये पडू शकतं, घरांजवळ पडू शकतं आणि त्याच्या शॉकमुळे कधी कधी बिल्डिंगचं नुकसान होऊ शकतं. तर अशा वेळी पॅनिक न करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि सीमारेषेच्या जवळ जे नागरिक राहतात त्यांना या गोष्टीचं प्रशिक्षण जवळजवळ सतत दिलं जातं. त्यामुळे त्यांना कल्पना असते. आणि ते जेव्हा तुम्ही बघाल की राजौरी आणि या सेक्टरमध्ये तिथल्या सर, मी तुम्हाला ना काही वेळासाठी फक्त थांबवते. एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. भारताच्या वज्रघातानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलेला आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी शरणागतीची भाषा आता केलेली आहे. आम्ही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. पोकळ धमक्या देणारे ख्वाजा आसिफ आता नरमलेले आहेत. ज्या ख्वाजा आसिफ यांनी अण्वस्त्र इशाऱ्याच्या धमक्या दिलेल्या होत्या, अण्वस्त्र हल्ला करू अशा धमक्या दिलेल्या होत्या, त्याच संरक्षण मंत्र्यांनी आता नरमाईची भूमिका घेतलेली आहे. आम्ही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत अशी भाषा, अशी शरणागतीची भाषा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी केलेली आहे. ज्या पाकिस्तानी हल्ले सुरूच ठेवलेले होते, नापाक कारवाया सुरूच ठेवलेल्या होत्या, त्या पाकिस्तानला अवघ्या काही तासांमध्ये भारतानं आता गुडघ्यावर आणलेला आहे. आम्ही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आपण पुन्हा एकदा चाफेकर सरांकडे जाऊयात. सर, आपण बोललेलो होतो की एकदा का पाकिस्तानकडचा साठा कमी व्हायला येईल तसा तसा पाकिस्तान नरमाईच्या भूमिकेमध्ये येईल आणि आता अखेर तसंच झालेलं आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी शरणागतीची भाषा पत्करलेली आहे. अगदी बरोबर आहे प्राची. मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की 48 ते 72 तास मी त्यांना फक्त देतो, कारण जो साठा आहे तो कधीतरी संपणार होताच. परंतु इथे ना आपण एक काळजी घेतली पाहिजे. पाकिस्तान जे बोलतं ते किती खरं बोलतं, किती त्याला ते जागतं, याच्यात नेहमी शंकाच असते. कारण पाकिस्तान हा देश लोकशाही असल्याचा कांगावा करत असला तरी तिथे प्रमुख जे लोक चालवत आहेत देशाला ते त्यांचं लष्कर आहे. त्यामुळे जो डिफेन्स मिनिस्टर त्यांचा काय बोलतो आणि लष्कराच्या डोक्यात काय आहे हे वेगळं असू शकतं. परंतु ही गोष्ट आपल्या नेत्यांना पूर्णपणे माहिती आहे, आपल्या लष्कराला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नुसतं गुडघ्यावर आल्याने होणार नाही आहे. पाकिस्ताननी पांढरा झेंडा घेऊन जेव्हा ते समोर येतील आणि त्यांच्या कारवाया संपूर्णपणे जेव्हा संपतील तेव्हाच आपण थांबू. तोपर्यंत आपण थांबणार नाही याची मला खात्री आहे. आणि पाकिस्तानशी जेव्हा तुम्ही काही संबंध ठेवत असता, त्यांच्याशी बोलत असता, त्यांच्याशी तह करायचा असतो, तेव्हा या गोष्टीची काळजी आपण नेहमीच घेतो आणि यावेळीही घेऊ. परंतु आज जी सकाळी बैठक झाली त्यात न्यूक्लिअर अटॅकची सुद्धा भीती संभावण्यात आली. तेव्हाच मी म्हटलं होतं की असे विचार आपण करू नये. ही मीटिंग याच्यासाठी सुद्धा असेल की आता पुढच्या स्टेप काय आणि तणाव कसा कमी करावा. आणि ते बाकीत खरं ठरलंय. आणि पाकिस्तान आता ऑलरेडी विचार करत आहे की या कोंडीतून आपण बाहेर कसं पडायचं. आणि त्यांना आता एकच उपाय दिसतोय. त्यांच्यावरच्या सगळ्या नेत्यांनी जी बोलणी केली त्यातून त्यांना एकच पळवाट दिसते आहे, ती म्हणजे ह्या भ्याड हल्ला थांबवणे. बरोबर. खरंच आता शरणागती पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नाहीये. कारण कोणताही विचार न करता फक्त युद्ध करायचं म्हणून अशी खुमखुमी करणाऱ्या पाकिस्तानला आता त्यांचाच हा निर्णय भोवलेला आहे. ज्या पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं पुढे येऊन जो हल्ला केला तोच लष्कर प्रमुख आता कुठेतरी लपलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर ही नामुष्की ओढावलेली आहे. सर, असेच आपल्यासोबत जोडलेले पाकिस्तानला प्रचंड मोठी आर्थिक रसद पुरवली जाणार आहे. IMF कडून $1 अब्ज बेल आउट पॅकेज दिलं जाणार आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं हा दावा केलेला आहे. पाकिस्तानला मदत देण्यास भारतानं विरोध केलेला होता. पाकिस्तानला IMF कर्ज मंजुरीच्या मतदानातून भारत दूर झालेला आहे. तर पाकिस्तानला ही मोठी आर्थिक रसद मिळणार आहे. IMF कडून $1 अब्ज बेल आउट पॅकेज मिळणार आहे.
आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपण चाफेकर सरांकडे जाऊया. चाफेकर सर, आपण बोललेलो होतो तुर्कीकडनं पाकिस्तानला मदत केली जाते. दुसरा एक हात महत्त्वाचा देश म्हणजे चीन आहे. चीनकडून पाकिस्तानला मदत केली जाते. मात्र पाकिस्तान आता कुठेतरी त्यांना भिकेचे डोहाळे लागलेत. पाकिस्तान मदत मागतोय. IMF कडून त्यांना $1 अब्ज बेलआउट पॅकेज जाहीर झाल्याचा त्यांचा दावा आहे. काय वाटते, खरं झालेलं असू शकते का? अजून तरी पर्यंत मला असं वाटत नाही की ते जाहीर झालंय. त्याच्यावर चर्चा सुरू होती आणि भारताने याच्यावर निषेध नोंदवला होता. जर IMF सारखी संस्था पाकिस्तानचे आत्ताचे कृत्य पाहून तरीही त्यांना बेलआउट असं काही पॅकेज देत असेल, ती आश्चर्यकारक घटनाच मी म्हणेन. कारण सर्व ते पैसे मिळाले पैसे ते युद्ध सामग्रीत लावतील आणि त्यांचा आतंकवाद्यांना जो पनाह देण्याचा उद्योग चालला आहे तो सतत सुरू राहील. त्यामुळे पाकिस्तानचा दावा कितपत खरा आहे हे वेट अँड वॉच असंच पाहावं लागेल. कारण मला असं शक्यता जरा कमीच वाटते. कारण पाकिस्तान कसा देश आहे हे आता पूर्ण जगाला कळलंय आणि जगाची दृष्टी पाकिस्तानकडे जी आहे ती आता बदललेली आहे. पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. पण IMF मध्ये चीनचा सुद्धा थोडा दबदबा आहे. तर त्यामुळे थोडी शक्यता होती की त्या काही असं होईल. पण एवढाली मदत ते IMF देईल असं सध्या परिस्थितीत असं तरी मला वाटत नाही. आणि जरी रिलीज झाली तरी ती ताबडतोब त्यांना मिळणार नाही हे तर नक्कीच आहे. नक्कीच चाफेकर सर, धन्यवाद. तुम्ही ही सविस्तर माहिती दिली आणि संपूर्ण हा जो काही घटनाक्रम आहे त्या संदर्भात अधिक बोललात. धन्यवाद.